न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। धीरज परदेशींच्या मृत्यूने अहिल्यानगर हादरलं। सकल हिंदू समाजाकडून शहर बंदची हाक। अहिल्यानगर महानगरपालिकेचे कर्मचारी धीरज परदेशी यांचा 3 दिवसांच्या उपचारानंतर मृत्यू झाला आहे। 3 दिवसांपूर्वी मुकुंदनगर परिसरात झालेल्या मारहाणीत परदेशी गंभीर जखमी झाले होते। खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर सकल हिंदू समाज आक्रमक झाला असून अहिल्यानगर शहर बंदची हाक देण्यात आली आहे। संतप्त कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून कापड बाजार, चितळे रोड आणि नवी पेठ परिसरात दुकाने आणि आस्थापना बंद ठेवण्याचं आवाहन केलं जात आहे। दरम्यान शहरातील वातावरण तणावपूर्ण बनू नये यासाठी पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलं असून चौकाचौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। धीरज परदेशींच्या मृत्यूचा संताप, अहिल्यानगर बंदचा एल्गार, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी। आता प्रशासन काय कारवाई करतं याकडे संपूर्ण शहराचं लक्ष। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।